जय हिंद मित्रांनो. तर बघा, बऱ्याच मुलांचा आपल्याला म्हणतील बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा मला आलेला एक मेसेज किंवा एक संदेश की अग्नि भरती प्रक्रियेबद्दल आम्हाला थोडं सविस्तररित्या सांगा व जे आमचे पेपर येत आहेत त्याच्यासाठी आम्ही कशा प्रकारे स्टडी करायला हवा याच्याबद्दल सांगा. तर बघा, हा व्हिडिओ आपण पूर्ण जो आहे हा त्याच्यासाठी डेडिकेटेडली बनवणार आहे. तर बघा, त्याच्यामध्ये सर्वात प्रथम काय आहे, अग्निवीर भरती प्रक्रिया देत असताना आपल्या सर्वांना माहित आहे की आपला जो रिटर्नचे डेट आहेत ह्या नोटिफिकेशन मध्येच आपल्याला दिलेल्या बघायला मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जी डेट आहे ही कधी दिलेली आहे, 1 ते 15 मे च्या मध्ये जी एक्झाम आहे हे आपली कंडक्ट होणार आहे. तर बघा, आता तुमच्याकडे जो आहे हा जास्त टाइम काही शिल्लक राहिलेला नाही आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे, तुमची लेखी असणार आहे. त्याच्यामध्ये तुमची लेखी परीक्षा जी आहे हे कंडक्ट होणार आहे. तर बघा, हे लेखी परीक्षेला जात असताना जर तुम्ही आतापर्यंत जरीही अभ्यास केलेला नसेल तरीही मी तुम्हाला जे पुढे जे टॉपिक सांगणार आहे हे टॉपिक जर तुम्ही तेवढे करून गेले किंवा तुम्ही तेवढे टॉपिक जे तुमचे स्ट्रॉंगली करून गेले तर तुमचा पेपर निघण्याची शक्यता जी आहे हे जवळपास 60 ते 70% मी तुम्हाला हे सांगतो. त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला बघायचं असेल तर बघायला गेलं तर आपल्याला बघायला मिळेल की जे त्याच्यामध्ये जे आलेले ट्रेड आहेत, एक काय असणार जीडी आहे, दुसरं काय आहे टेक्निकल आहे, तिसरं काय आहे क्लर्क आहे, चौथा काय आहे नर्सिंग आहे, नंतर काय आहे WMP आहे म्हणजे विमेन मिलिटरी पोलीस. हे जे ट्रेड आहेत आणि जीडी मध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा, जो ट्रेडमन जो आहे आणि जीडी हा तुमचा जो ट्रेड आहे त्यांचा जो सिलेबस असेल किंवा यांची भरती प्रक्रिया असेल ती सेम प्रकारे होत असते. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक जो ट्रेड आहे याच्या पेपरामध्ये तुम्हाला किती क्वेश्चन बघायला मिळतील, 50 क्वेश्चन बघायला मिळतात. आणि जर तुम्हाला पूर्णपणे जर याच्यामध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी मी सांगतो 40+ क्वेश्चन जे आहे ते तुमचे बरोबर असणं आवश्यक आहे. कारण की जर बघायचं झालं तर जीडी आणि ट्रेडमन असेल किंवा टेक्निकल असेल यांच्या ज्या जागा आहेत ह्या जास्त राहतात. तर त्यांच्यासाठी हा स्कोर जो आहे हा 35+ तुम्ही ठेवा. जर तुमचा 48+ जर येत असेल, मी तुमचा जो स्कोर आहे हा तुमचा क्वेश्चन नंबर सांगतोय मी, हा तुमचा स्कोर नाही सांगत आहे की 40 मार्क प्लस ठेवा म्हणून. तुम्ही जो आहे हा क्वेश्चन जे आहेत हे एवढे तुमचे त्याच्यामध्ये बरोबर असायला हवे. तर नंतर बघा, जीडी असेल टेक्निकल असेल यांच्या ज्या जागा आहेत त्या भरपूर राहतात. बट क्लर्क असेल, नर्सिंग असिस्टंट असेल आणि WMP असेल त्याच्यामध्ये काय होतं, ज्या जागा आहेत ह्या बऱ्याचशा पैकी आपल्याला यांच्यापेक्षा कमी जागा बघायला मिळतात. त्याच्यामध्ये क्लर्कच्या जर बघायला गेलं तर जागा आपल्याला बघायला मिळतील, जो प्रत्येक एआरओ आहे याच्यामध्ये 15 ते 20 जागा ह्या क्लर्क साठी आलेल्या असतात आणि नर्सिंग असिस्टंट साठी कुठकुठल्या एआरओ मध्ये आपल्याला बघायला मिळेल फक्त 2 ते 3 जागा ज्या आहेत त्या येतात. तर हे जे 2 ट्रेड आहेत त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, स्कोर तुमचा हा जवळपास प्रश्न जे आहेत हे तुम्ही 45+ जो आहे हे जर येत असेल तर तुमचं शुअर सिलेक्शन होणार आहे. तदनंतर बघा, जो तुमचा क्लर्क हा जो ट्रेड आहे याच्यामध्ये जो टायपिंग टेस्ट आहे त्याच्यामध्ये जर तुमची 30+ स्पीड येत असेल तर तुम्हाला ती स्पीड अजून वाढवून ठेवायची आहे. कारण की तुमची त्याच्यामध्ये जे एक्झाम मध्ये तुमचं तिथं स्पीड प्लस काय आहे तुमची ऍक्युरेसी जी आहे बघितल्या जातं. तर तुमची ऍक्युरेसी प्लस स्पीड हे मेंटेन ठेवण्यासाठी तुमचं सर्वात प्रथम जो आहे तुमचा टायपिंगचा स्पीड वाढवणं आवश्यक आहे. हा तुम्ही वाढवून ठेवा. कारण की बघा, जेव्हा मी या क्लर्क साठी अप्लाय केलं होतं आणि ज्यावेळेस माझा जो पेपर क्लिअर झाला होता त्यावेळेस
मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो की माझी जी टायपिंगची स्पीड होती त्यावेळेस 30 होती आणि त्यावेळेस माझी जी ॲक्युरसी येत होती ती जवळपास 95 ते 98च्या मधोमध येत होती. बट त्यावेळेस काय झालं, त्यावेळेस माझा पेपर निघून गेला. बट आता काय होत आहे की ज्यावेळेस मी अप्लाय केलं त्यावेळेस हा पहिल्यांदाच टायपिंग टेस्ट एक्झामच्या वेळेस लागू झालेली होती. बट आता काय आहे हे आता सर्वांना माहित आहे. ज्यांची हाईट कमी आहे त्यांच्यासाठी फक्त एक जो आपल्याला म्हणता एकच मार्ग उरतो, जो अग्निवीर भरती प्रक्रियेमार्फत ज्यांना आर्मीमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी जो क्लर्क आहे हा. आणि नंतर बघा नर्सिंग असिस्टंट या पदासाठी तुमची पीसीबी असणं आवश्यक आहे. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असणं आवश्यक आहे. कोण्या मुलांचं पीसीबीएम असतो म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी असतो, तर तेही सुद्धा चालून जातं. आता ज्यांनी अप्लाय केलेला आहे त्यांचा जो स्कोर आहे हा 45 प्लस क्वेश्चन्स जे आहेत ते जर तुमचे येत असतील तर तुम्ही त्याला वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण की या दोन्ही ट्रेडच्या जागा ज्या आहेत त्या कुठल्याच एअरोच्या फिक्स नसतात की एवढ्या जागा येतील म्हणून. कारण की यांच्या जागा ज्या आहेत त्या खूप कमी निघतात. ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या आपल्याला बघायला मिळेल आणि नर्सिंग असिस्टंट जे आहे तशीच आपल्याला बघायला मिळेल. या भरती प्रक्रियेमार्फत होणारी जी आहे एकमेव परमनंट जी पोस्ट आहे हे राहिलेली आहे. आणि याच्यामध्ये तुमचं कॉम्पिटिशन कोणासोबत होणार आहे, ज्यांचा बीएससी नर्सिंग मध्ये डिप्लोमा झालेला आहे जी मुलं आहेत त्यांच्यासोबत तुमची टक्कर जी आहे हे होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवत चला. तर नंतर बघा WMP विमेन्स मिलिटरी पोलीस. हे विमेन मिलिटरी पोलीस जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवत चला की जे आपल्याला म्हणता येईल जे महिलांसाठी ही जे जागा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कुठल्या एरोला जागा येतात, कुठल्या एरोला येत नाहीत. त्याच्यामुळे काय आहे, मुलींना सुद्धा याच्यावरती जास्त भर देण्याची गरज आहे. मुलींचा स्कोर जो आहे हा जवळपास मी तेवढाच सांगेल 45 प्लस क्वेश्चन जर तुमचे बरोबर येत असतील तर तुम्ही त्याला वाढवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर 45 प्लस जर येत असेल तर तुमचं जो रिटर्न आहे हे क्लिअर होऊन जाईल. आणि त्याचबरोबर तुम्ही फिजिकलसाठी सुद्धा तयारी चालू करून द्या. कारण की ज्या वेळेस तुमचे रिटर्न संपतील त्यावेळेस त्यापासून तुम्हाला बघायला मिळेल जवळपास 15 ते 20 दिवसामध्ये तुमचं काय होतं, रिझल्ट डिक्लेअर होतो. रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर काय आहे, तुमचा जो आपल्याला म्हणता येईल लगेच 15 ते 20 दिवसामध्ये भरती प्रक्रिया आपल्याला म्हणता येईल ग्राउंडची जी प्रक्रिया आहे, तुमची जी फिजिकलची प्रक्रिया आहे ही चालू होऊन जाते. त्यामुळे तुम्ही ग्राउंड सुद्धा तेवढंच तुमचं टफ करून ठेवा. बघा तुम्हाला आता मी जे टॉपिक सांगणार आहे ते टॉपिक तुम्ही व्यवस्थितरित्या करून जा. कारण की जर बघायचं झालं तर जीके मध्ये येणारे सर्वात महत्वाचे टॉपिक जे आहेत ते आहेत. आणि हे मी तुम्हाला सांगतोय जे मी 3-4 वेळेस दोन वेळेस जे अग्निवीरचे रिटर्न दिलेले आहेत त्याच्यामध्ये या टॉपिक वरून मला जे आहे प्रश्न आलेले बघायला मिळाले. बघा पहिला टॉपिक काय असणार आहे, मुघल साम्राज्य. आता मुघल साम्राज्यामध्ये काय आहे तर बघा याच्यामध्ये बघायला मिळेल तुम्हाला पानिपतची पहिली लढाई आहे. पानिपतची एक लढाई आहे. ही पानिपतची पहिली लढाई कधी झाली, तर पानिपतची पहिली लढाई जी आहे ती 1526 ला झाली. 1526 ला कोणाकोणामध्ये झाली, बाबर व लोधीमध्ये झाली. त्याच्यामध्ये बाबर जिंकला. बाबरने या लढाईमध्ये भारतात सर्वात प्रथम तोफांचा उपयोग केला, हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर नंतर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यामध्ये मेन आहे तुम्हाला फक्त फोकस करायचा आहे बाबर ते औरंगजेब जे यांच्या मधोमध आलेले हुमायूं असेल, अकबर असेल, शहाजहान असेल, जहांगीर असेल यांच्यावर तुम्हाला जास्त फोकस करायचा. कारण की हे जे आहेत ते स्ट्रॉंग मुघल आपण कन्सिडर करतो. ज्यावेळेस आपण स्ट्रॉंग मुघल कन्सिडर करतो हे का करतो, कारण की यांच्या वेळेस जी सत्ता होती ही ते चरण सीमेपर्यंत पोहोचलेली होती. हे तुम्ही लक्षात ठेवत चला. की अकबरचा मृत्यू जो आहे हा 1709 मध्ये झाला. 1709 मध्ये याचा मृत्यू झाल्यानंतर काय म्हणतो आपण आधुनिक भारताची काय म्हणतो सुरुवात म्हणतो. तत्पर्यंत जे आहे तुमचं हा जो मुघल साम्राज्य आहे हा व्यवस्थितरित्या पाठ असायला हवा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक
छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ज्या आहेत त्या तुम्हाला सोबत घेऊन चालायच्या आहेत. तर नंतर बघा दुसरा पॉईंट काय असणार आहे, 1857चा उठाव असणार आहे. तिसरं काय आहे, नदी व नदी प्रणाली. व तुम्ही काय लक्षात ठेवा, वसलेले शहर जे आहे हे तुमचं व्यवस्थितरित्या असायला हवं. तर नंतर चौथा पॉईंट काय आहे तुमचा, बघा कलम कलम तुम्हाला 1 ते 70 जे आहेत ते माहीत असायला हवं. त्याच्यामुळे तुमचा फोकस कशावरती राहणार आहे, संविधानाचा भाग 3 जो आहे त्याच्यावरती जो जास्त फोकस जो आहे तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजेच मूलभूत हक्क हे कलम 12 ते 35 तुम्हाला जे आहे ते व्यवस्थितरित्या माहीत असायला हवं. व याच्या नंतर काय आहे बघा, काही महत्वाच्या कलमा. बघा हे तुमचं जे पॉइंट आहेत ते मी तुम्हाला सांगतोय, हे तुम्हाला खूप एक्झाम मध्ये वारंवार विचारलेले बघायला मिळतील. आणि जे अग्निवीरच्या एक्झाम मध्ये आहेत ते कलम 1 ते 70 याच्यावरती प्रत्येक शीट मध्ये तुम्हाला एक प्रश्न जो आहे हा भेटणार आहे. बघा तर नंतर बघा 6वा टॉपिक तुमचा जो काय असणार आहे, 6वा टॉपिक तुमचा असणार आहे राज्य व त्यांच्या राजधान्या आणि काय त्याचे पीएम व गव्हर्नर म्हणजेच मुख्यमंत्री व राज्यपाल हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर 7वा टॉपिक घ्या तुम्ही. 7वा टॉपिक काय असणार आहे तुमचा, 7वा टॉपिक जो असणार आहे हा 7वा टॉपिक असणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळ. हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणजेच आपले भारताचे जे प्रधानमंत्री आहेत, पीएम आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे मंत्रिमंडळ आहे त्याच्यामध्ये वित्त खातं असेल, अर्थ खातं असेल किंवा परराष्ट्र खातं असेल आणि तसंच आपल्याला बघायला मिळेल त्याच्यामध्ये असलेलं डिफेन्स खातं, याचे मिनिस्टर कोण आहेत हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. म्हणजेच की रेल्वे मंत्री कोण आहेत, खेल मंत्री कोण आहेत, लघु व मध्य उद्योग मंत्री कोण आहेत हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर 8वा टॉपिक काय आहे, 8वा टॉपिक तुम्ही लक्षात ठेवा, त्याला महत्वाच्या संघटना. महत्वाच्या ज्या संघटना आहेत त्या कोणत्या असतील, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहेत हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तर नंतर 9वा पॉईंट बघा काय आहे, राष्ट्रीय उद्यान. नंतर बघा जो 10वा पॉईंट असणार आहे हा काय असणार आहे तुमचा, तुमचा जो 10वा पॉईंट असणार आहे तो असणार आहे भारताची संसदीय प्रणाली. तर नंतर 11वा पॉईंट काय असणार आहे,
युद्ध अभ्यास. तदनंतर 12वा काय असणार आहे? नृत्य. तदनंतर काय असणार आहे? गायन पद्धती. तदनंतर बघा 13वा पॉईंट काय असणार आहे? 13वा पॉईंट बघा, राष्ट्रीय सन्मान किंवा आपल्याला म्हणता येईल की जे पुरस्कार आहेत हे. तर 14वा पॉईंट काय असणार आहे? तर बघा 14वा पॉईंट जो आपला असणार आहे की जे खेळ आहेत, आपल्याला म्हणता येईल क्रिकेट असेल, खो खो असेल किंवा फुटबॉल असेल, हॉकी असेल, यांच्याबद्दल तुम्हाला जे आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. आणि तदनंतर 15वा आणि सर्वात महत्वाचा पॉईंट जो आहे तुमचा तो म्हणजे करंट अफेअर्स. बघा करंट अफेअर्स मध्ये काय आहे? तर करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला बघायला मिळेल तुमचा जो पुरस्कार आहे किंवा खेळांबद्दल माहिती आहे. त्यानंतर युद्ध अभ्यास आहे. हे जे टॉपिक आहेत हे तुमचे जे आहेत हे मिक्स आहेत, कारण की तुम्हाला हे पुरस्कार जे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला इतिहास सुद्धा माहिती असायला हवा, की पद्मश्री कधी सुरू झाला, पद्मभूषण कधी सुरू झाला, आणि त्याच्याच बद्दल खेलरत्न पुरस्कार तुम्हाला माहित असायला हवा, भारतरत्न माहिती असायला हवा. त्यानंतर बघा तुम्हाला माहिती असणारा द्रोणाचार्य अवॉर्ड जो आहे हा तुम्हाला माहित असायला हवा. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला खूप सारे जे अवॉर्ड्स आहेत हे माहित असायला हवे, हे तुम्ही बघून घ्या. त्यानंतर काय खेळांबद्दल माहिती, कुठल्या खेळामध्ये भारत जो नुकताच भारताने जे भारत जिंकलेला आहे त्या खेळांबद्दल तुम्ही जास्त माहिती वाचा, कारण की त्याच्यावरून प्रश्न येण्याची शक्यता जी आहे ते दाट राहते. त्यानंतर युद्ध अभ्यास. बघा युद्ध अभ्यास कशा प्रकारे? तर बघा युद्ध अभ्यास जे भारत आणि भारताचे आपल्याला म्हणता येईल मित्र देश आहेत, त्याच्यामध्ये जपान असेल, रशिया असेल किंवा इस्रायल असेल, यांच्यासोबत भारत जे युद्ध अभ्यास करत राहतो. तर युद्ध अभ्यासाने होतं काय? त्या युद्ध अभ्यासाने ज्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आहेत, ह्या तिन्ही ज्या ब्रांच आहेत ह्या वेगवेगळ्या देशांच्या जेव्हा ब्रांच एकत्र येऊन एकत्रितरित्या कुठल्या प्रकारचं काम करतात, त्यावेळेस ह्या काही भारताचे सैनिक काही गोष्टी त्यांच्याकडून शिकतात व ते सैनिक काही गोष्टी ज्या आहेत त्या भारतीय सैनिकांकडून शिकतात. त्याच्यामुळे काय म्हणता येईल आपल्याला, एक इन्फॉर्मेशन गॅदरिंग जे आहे हे होत असतं. तर बघा हे अशा प्रकारे तुम्ही आता म्हणसान की सर तुम्ही 15 पॉईंट सांगितले आणि 15च प्रश्न जे आहेत ते एक्झाम मध्ये असतात. तर बघा हा जो टॉपिक आहे हा मी तुम्हाला सांगितलेला हा कशाचा आहे? हा जीकेचा आहे. आणि जीके मध्ये तुम्हाला खूप सारे प्रश्न जे आहेत ते बघायला मिळतात एक्झाम मध्ये. मी तुम्हाला 15 टॉपिक सांगितलेले आहेत जे IMP आहेत, आणि याच्यामधले तुम्हाला 100% तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये नाही तरी तुम्हाला दोन मार्काचा एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो. या 15 टॉपिक मधून तुम्हाला जवळपास 24 ते 28 मार्क्स जे आहेत ते मिळू शकतात जर तुम्ही व्यवस्थितरित्या यांचा स्टडी केला तर. तर बघा या टॉपिक मध्ये बघा तुम्ही काय आहे, काहीच नाही आहे यांच्यामध्ये. तुम्हाला फक्त जे आहे ते वरचे जे टॉपिक सांगितलेले आहेत मी 1 ते 9 त्यांच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती पाठांतर करायचं, आणि त्यानंतर याच्यामध्ये जे आहेत ते छोटे छोटे टॉपिक आहेत, त्याच्यामध्ये काही जास्त फार अवघड जे आहे हे तुम्हाला बघायला मिळणार नाही. हा स्कोर जो आहे हा मी तुम्हाला सांगितलेला आहे, हा एक अंदाजे स्कोर सांगितलेला आहे तुम्हाला या टॉपिक मधून जो आहे हा तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये मिळून जाणार. बघा हे अशा प्रकारे जे आहे आजचा व्हिडिओ आपण जे जीके जे तुमचे टॉपिक होते याच्यासाठी जो डेडिकेटेडली जो घेतलेला आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय भारत.